हॅलो माय ब्युटिफुल पीपल, कशा स्वस्त असणार, मस्त असणार. माय टॅरो रीडिंगमध्ये आणि माय हिलिंग सेंटरमध्ये माझ्या व्ह्यूअरचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत टुडेज एनर्जी. आजचा आपला दिवस कसा येणार आहे, काय होणार आहे, काय काय कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते पाहणार आहोत आपण. प्लीज युनिव्हर्सल जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी गाईडलाईन करा. आज त्यांच्यासाठी दिवस काय असणार आहे. स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे कनेक्ट विथ मी. सेवन ऑफ कप्स. आपल्यापुढं स्वप्न तरी खूप आहेत. जवळजवळ इथं मला 7 ऑप्शन दिसायला लागलेले आहेत. पण चूज कुठला करायचा आहे याच्यावर तुम्हाला आज वर्क करायचं आहे. खूप साऱ्या ऑप्शनला आपल्याला हात लावायचा नाही आहे. एक एक आपल्याला ड्रीमला पाठपुरावा करत आपल्याला पुढे सरकायचं आहे. एका वेळेला जर सगळ्या गोष्टी जर आपण हातामध्ये धरल्या तर एका कुठल्याही गोष्टीवर आपला फोकस होणार नाही आहे. 3 ऑफ सोड. असं होऊ शकतं की आपल्याला काही लोक कदाचित एक वाद विवाद, झगडा, संघर्ष किंवा काहीतरी एक गोष्टी मनाला लागणाऱ्या, तुम्ही ज्या पण कार्यक्षेत्रामध्ये आहात, जिथे सर्व्हिस करत आहात, जिथे जॉब करत आहात, घरामध्ये स्पाऊस असेल, हजबंड वाईफ असतील किंवा घरामध्ये काही मोठी लोक असतील, आपल्याला काहीतरी थोडंसं बोलतील, पण त्या गोष्टीकडे आपण इग्नोर करा. फार गोष्टी मनाला लावून घेऊ नका, कारण आज ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होऊ शकतात. 2 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. जर आपण कोणाला आज प्रपोजल करायचा जर विचार केलेला असेल तर नक्कीच करा, कारण त्यांच्याकडून आपल्याला जो येणार आहे तो होकार येणार आहे. इव्हन तो मला इथं हे पण दिसायला लागलेलं आहे की आपण कोणाबरोबर जर व्यावसायिक संबंध ठेवणार असाल तर आपण त्या गोष्टीसाठी पण इथं आजचा दिवस आपल्यासाठी जो आलेला आहे तो खूप चांगला आलेला आहे. इव्हन तो हे पण मला दिसायला लागलेलं आहे की जर आपल्याला कुठं काही जॉब अप्लाय जर तुम्ही केला असेल तर कदाचित आज तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला जाऊ शकता. आणि ज्या वेळेला तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जाणार आहात तर तुमचा इंटरव्ह्यू अतिशय कॉन्फिडंटली आणि आत्मविश्वासपूर्ण जे आहे तुम्ही तो इंटरव्ह्यू आहे त्यांचा देणार आहात. हँगडमॅनची एनर्जी निघून आलेली आहे. कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की आज आपण इतकी सगळी महत्त्वाची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. थोडंसं माइंड कन्फ्युजन होऊ शकतं किंवा अशा काही गोष्टी होऊ शकतात की जास्तीचं टेन्शन आल्यामुळं पुन्हा तुमचं एक गोष्टीला इथं मला वाटायला लागलं की जरासा ब्रेक मिळेल काय, असंही डोक्यामध्ये जी शंका तुमच्या आलेली आहे तर त्या शंकेला फार महत्त्व देऊ नका. इथं हे पण आपल्याला होऊ शकतं की थोडंसं आपल्याला जे ॲडिक्शन व्हायला आलेलं आहे कुठल्याही गोष्टीचं, तर त्यासाठी आपल्याला सावध पण राहायला सांगितलेलं आहे. इव्हन दो आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की ॲडिक्शन तर असंही कुठल्याही गोष्टीचं असू शकतं. सोशल मीडिया पाहणं असू दे किंवा कुठलाही छंद अगदी उच्चतम टोकापर्यंत असू द्या, तर या पण साऱ्या गोष्टीचं ॲडिक्शन असू शकतं. फोनवर बोलणं असेल, अल्कोहोल असेल, कुठलीही गोष्ट असेल, तर आज आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि तुम्ही तो विचार करणार आहेत. क्वीन ऑफ सॉर्डची आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. अतिशय ॲग्रेसिव्ह भूमिका आपल्याला घ्यायची नाही आहे. फॅमिली लाईफमध्ये फार वादळ तयार होतील अशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं नाही आहे, संघर्ष करायचं नाही आहे. काही थोडासा राग वगैरे आला तर थोडंसं शांतीनं बसून ती वेळ आपल्याला पूर्णपणे घालवायची आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला एखादा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर आपलं जोपर्यंत डोकं शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आणि कुणालाही फार टाकून बोलायचं नाही, रागानं एक अतिशय उद्विग्नता आणून बोलायचं नाही. माहोल जो आहे आपला खराब होण्याची शक्यता आहे. इथे मला जे दिसायला लागलेलं आहे फॅमिली रिलेटेड दिसायला लागलेलं आहे. हजबंड वाईफमध्ये कुठे ना कुठेतरी कुरबुरी इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसून यायला लागलेले आहेत. तर थोडंसं आपण जरा त्यावेळेला शांत राहायचं आहे. आज अशी पौर्णिमेची एनर्जी आहे. पौर्णिमेची एनर्जी जेव्हा येते तेव्हा मानसिक गोंधळ अतिशय आपला वाढलेला असू शकतो. त्यामुळं आपलं एक मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःला जितकं शांत करता येईल तेवढ्या पद्धतीनं स्वतःला शांत करायचा प्रयत्न करा. द वर्ल्डची एनर्जी निघून आलेली आहे. आजच्या दिवशी आपण असाही काय प्लॅन करू शकता की वर्ल्ड टूरला वगैरे जायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचं आहे, एक फॅमिलीबरोबर टाईम तुम्हाला घालवायचा आहे. तर कदाचित जर तुमचं पुढं प्लॅन असेल की तुम्हाला अदर स्टेटमध्ये अदर कंट्रीजमध्ये
जर फिरण्यासाठी जायचं असेल तर तो एक प्लॅन तुमचा आज होऊ शकतो. इवन तो हाही प्लॅन होऊ शकतो की बरेच आपल्या पायामध्ये कोणी कोणी स्नेक्स सोडलेले होते आणि स्वतःचा बचाव करता करता आपण थोडंसं परेशान झाला होता, तर ॲटोमॅटिकच ते आपले स्नेक्स पण सगळे बाजूला निघून जातील. एंजलकडून आपल्याला काहीतरी गाईडलाईन मिळण्याची शक्यता इथे दिसायला लागलेली आहे. पेज ऑफ वँडची एनर्जी आपल्याकडे निघून आलेला आहे. थोडासा इथं हा ॲग्रेसिव्ह स्वभाव आपला सांगायला लागलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे पण सांगायला लागलेलं आहे की एखाद्या कुठल्या गोष्टीचं जर आपल्याला नॉलेज अपडेट करायचं असेल किंवा इन्फॉर्मेशन काही गोळा करायची असेल तर इथं आपल्याला ती गोष्ट आज करण्यासाठी सांगितलेली आहे. पेज ऑफ वँड्स पर्टिक्युलर आपल्याला त्याच गोष्टीसाठी इथे असू शकतो. त्याचप्रमाणे अतिशय हट्टी स्वभाव पण एखाद्या वेळेला आज आपला असू शकतो. 4 ऑफ पेंटिकलची आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. मनी रिलेटेड अशी कोणती तरी गोष्ट चाललेली आहे. तो पैसा खर्च करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, तो इम्पॉर्टंट आहे का नाही इम्पॉर्टंट आहे, हा खर्च करणं गरजेचं आहे का, हे अतिशय विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये पैसे घालणार आहात. जिथे पण कुठं तुम्ही पैसे गुंतवणूक करणार आहात तर ते मात्र पहिल्यांदा पूर्ण आपल्याला इथे पेज ऑफ वँडनं पण हे सांगितलेलं आहे की त्याचा सखोल स्टडी केल्याशिवाय, मार्केट सगळं सिच्युएशन माहिती करून घेतल्याशिवाय जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करत असाल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला परिपूर्ण विचार करावा लागेल. ही आपली 4 ऑफ पेंटिकलवाल्यानी एनर्जी दिलेली होती. क्वीन ऑफ कप्स आपल्याला ही एनर्जी दिलेली आहे. कधी कधी आपलं जनरली मला इथं जे दिसायला आलेलं आहे ती लेडीजच्या रिलेटेड दिसायला आलेलं आहे. अचानक स्वभाव एकदम ॲग्रेसिव्ह होऊ शकतो, अचानक भांडण करू वाटू शकतं, अचानक अतिशय इमोशनल होऊ शकता, अतिशय भावनिक होऊ शकता. कधी भावनेनं निर्णय घेचाल, कधी रागानं निर्णय घेचाल, तर इथं आपल्याला स्टेबिलिटी ठेवायचा आहे, बॅलन्स करायचा आहे. 6 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. ज्या वेळेला आपण आपलं मन अस्वस्थ होईल, 3 ऑफ सॉर्डच्या एनर्जीमध्ये आपण जेव्हा जाचाल, हँगडमॅनच्या एनर्जीमध्ये आपण जेव्हा जाचाल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपल्या फ्रेंड बरोबर थोडंसं गप्पा मारायचं आहे, काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, काहीतरी मजेशी छंद वाटणाऱ्या गोष्टीमध्ये थोडासा आपला टाईम घालवायचा आहे आणि जेणेकरून उद्या आजचा पौर्णिमेचा जो दिवस आहे तो आपल्याला शांतपणे घरामध्ये अतिशय वाद न घालता, स्वतःच्या डोक्याला त्रास न करून घेता असा परिपूर्ण आपल्याला दिवस घालवायचा आहे. तर ही होती आपली 2 डेज एनर्जी. तर जेवढ्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होतात तेवढ्या ठेवून घ्या, ज्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होत नाही तेवढ्या सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.